फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आत्ता वाजले सकाळचे 7 आणि इकडे आता लॉन्समध्ये तयारी चाललेली आहे. मंडप वगैरे ऑलरेडी त्यांचं म्हणजे सेट केलेला असतो आणि स्टेज वगैरे थोडंफार सजवण्याचं त्यांचं चाललेलं आहे आता. तर या बाजूला इकडे एक स्टेज आहे आणि बॅक साईडला तिकडे पण अजून एक स्टेज आहे म्हणजे फेरे वगैरे घेण्यासाठी. तर खाली कॉफ़ी गेल्यानंतर कॉफ़ी दाखवेल तुम्हाला. कॉफ़ी तर इकडे आता चहा कॉफी रेडी होता. तर म्हटलं चला इधर आपण देखो कॉफी कॉफ़ी पिऊया मिल रहा म्हटलं. है, इधर तर कॉफ़ी इकडे मिल रहा आता है, कॉफ़ी एजंट मिल रहा थोडंसं है। आवरलं की ये तयारी देखो, कॉफी वगैरे घेत आहे. या ठिकाणी ज्यांना ये चहा देखो, पाहिजे ते चहा घेत आहे. आणि आता इधर थोड्या कॉफ़ी वेळाने मिल रहा है, प्रोग्रामला कॉफ़ी। सुरुवात होणार आहे कारण त्यांना वेळेतच लग्न लावायचं आहे. त्यामुळे मग जरा धावपळ चालली आहे. सकाळी सकाळी 11 वाजेपर्यंत सगळेजण रेडी झाले पाहिजे. मेरा तर भी इकडे है। आता कॉफी वगैरे घेतो आणि मग रूममध्ये गेल्यानंतर आवरू. तर इकडे त्यांनी बघा सेटअप पण लावलेला आहे नाश्ता वगैरे त्याच्यासाठी. तर छान अशी अरेंजमेंट होती आणि सुंदर होतं. लॉन्स पण छान होतं. तर आता रूममध्ये गेल्यानंतर आवरायला सुरुवात करणार आहे आम्ही. तर पटापट एकेकाने आंघोळ्या करून घेतल्या आणि या बाजूला आता आम्ही सगळेजण एकत्रच होतो. वरती पण एक रूम होता, तर जेंट्स वरती होते आणि आम्ही खाली होतो. तर म्हटलं आता चला पटापट आवरून घेऊया. आणि इकडे ताईच्या जाऊबाई बसलेल्या आहेत, त्या पण आवरत आहे. नंतर राज आणि बाकीचे जे जेंट्स आहेत त्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या, तर मग ते नाश्ता वगैरे करण्यासाठी जाणार होते. मग राजला म्हटलं नाश्ता वगैरे करून ये तू पण आणि आल्यानंतर मग कपडे वगैरे बदलून घे म्हटलं. तर चाललं आहे मुलांचं इकडे आणि ह्या दोघांची खूप गट्टी जमते. ताईचा मुलगा आणि राज, चेतन आणि राज दोघांची खूप गट्टी जमत असते. त्यामुळे त्यांचं खूप पटतं दोघांचं आणि तोही आमच्याकडेच होता आमच्या रूममध्ये. तर तो गेलाच नाही तिकडे मम्मीकडे त्याच्या की मी इकडेच झोपतो राजकडे म्हणून. तर आता दोघांचं चाललं आहे आवरणं आणि नाश्ता वगैरे करण्यासाठी ते जात आहे. तर आम्ही पण दोघीजणी आता आवरतो आहे. साड्या वगैरे आता घालून घेतल्या दोघींनी, नेसून घेतल्या म्हणजे. आणि आता म्हटलं चला ज्वेलरी वगैरे पण घालून घेऊया आणि हेअरस्टाईल वगैरे करूया म्हटलं थोडीशी. कारण कसं असतं ना की आपल्याकडे लग्न असलं की त्यावेळेस खूप धावपळ होत असते, पण आपण कुठल्या तरी लग्नाला गेलो का त्यावेळेस आपण निवांत असतो आणि मस्त आपण म्हणजे वेळ मिळतो आपल्याला आवरायला. खूप काही जास्त आपल्याला बाहेरचं बघावं लागत नाही. तर इकडे आता ताई पण ज्वेलरी वगैरे घालून घेते आणि आता सगळेजण आम्ही रेडी होतो आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. इकडे आता ताई पण आमच्याकडेच आली होती रूममध्ये हेअरस्टाईल वगैरे करण्यासाठी. तिचं तिकडचं सगळं सासरच्या लोकांचं आवरून झालं तिचं आणि मग त्यानंतर इकडे आली ती. ती त्यांचा रूम वेगळा होता. तर इकडे आता दुसऱ्या माझ्या मोठ्या ताईने तिची हेअरस्टाईल वगैरे करून दिली ताईची आणि म्हटलं चला आपण जरा फोटो सेशन वगैरे करूया म्हटलं आणि मग नंतर नाश्त्याला जाऊया म्हटलं. तर इकडे नाश्ता वगैरे घेतला आम्ही. उपमा पोहे असं नाश्त्याला होतं आणि म्हटलं त्यानंतर मग कार्यक्रमाला एकदा सुरुवात झाली की आम्हाला निघायचं होतं. म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर लग्नाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर लागलीच दुपारून निघायचं होतं कारण माझ्यापेक्षा आता जी मोठी ताई आहे तिचं शाळा पण असते. म्हणजे ती शिक्षिका असल्यामुळे तिला ते पण अटेंड करायचं होतं आणि वेळेत तिला घरी पोहोचायचं होतं. म्हणजे ठाण्यावरून नाशिक आणि नाशिकवरून पुढे परत जळगाव जिल्ह्यात त्यांचं आहे मणेर म्हणून गाव, त्या ठिकाणी त्यांना जायचं होतं. तर भरपूर म्हणजे तासांचा 8-10 तासांचा प्रवास होता त्यांचा, त्यामुळे मग लवकर निघायचं होतं आम्हाला. तर या बाजूला इकडे फेरे वगैरे घेण्यासाठी इकडे पण एक स्टेज आहे आणि आता नवरदेव आला आहे मंडपात. तर मस्त वाजत गाजत आपल्या गावाकडेच आपण घोडा किंवा बग्गी वगैरे त्यावर आणतो, पण मंडप या नवरदेव इकडे मंडपात ना मोटरसायकलने आलेला होता आणि मंडपाच्या अलीकडेच मोटरसायकल थांबवली आणि तिथनं त्याला उचलून आणलं तर खांद्यावर. नातेवाईक जे नवरीचे मामा वगैरे असे असतात त्यांनी असं उचलून आणलं आणि त्यानंतर मग इकडे आता लग्न पार पडत होतं. मग आता लग्न वगैरे लागलं, आम्ही जेवण वगैरे केले आणि पटापट रूमवर आलो. साड्या वगैरे चेंज केल्या आणि ड्रेस वगैरे वेअर करून घेतले आणि त्यानंतर म्हटलं चला आता रूममध्ये आवरूया. आणि इकडे चेतन थोडासा नाराज झालेला आहे कारण आता रात जाणार होता आणि तो म्हटला मी पण कपडे चेंज करून घेतो, आता मला काही गरज नाही कपडे वगैरे घालून ठेवण्याची. तो ऐकतच नव्हता. तो म्हणत होता की आता मी बदलून घेतो, मला गरम होतं आहे. कारण राज आता निघाला होता गावाला. त्याला म्हटली चल माझ्यासोबत, पण तो म्हटला माझी एक्झाम आहे आता, मला अभ्यास आहे, मी सुट्ट्यांमध्ये येईन. तर कसं ना थोडंसं वाईट वाटतं कारण मुलांची गट्टी जमते लगेच आणि राज फक्त त्याच्यासाठी आलेला होता. नाहीतर राज तर आता एक्झाम आहे, त्यामुळे मग म्हटलं चल जाऊ दे. त्यांचं खूप बॉन्डिंग आहे दोघांचं. तर इकडे आता प्रवासाला लागलेलो आहे. बॅग वगैरे ठेवून घेतला आणि लागलो एकदाची प्रवासाला. तर कसं आहे ना मध्ये असं कसरा घाट वगैरे येतो. मग म्हटलं आपण वेळेत घाट वगैरे उतरून खाली आलो की मग पुढचा प्रवास काही आपला
हळूहळू झालं तरी चालेल, कारण ट्रॅफिक वगैरे लागते घाटामध्ये आणि तिकडे कसं मुंबईकडे खूप ट्रॅफिक होऊन जाते, त्यामुळे मग आम्ही लवकरच निघालो होतो. तर इकडे आता संध्याकाळचं मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि सूर्य पण मस्त मावळतीला आलेला आहे. छान असं वाटत होतं संध्याकाळचा प्रवास. तर बघूया आता ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. त्यानंतर मग खाली उतरून वगैरे आलो आणि दादाला थोडासा चहा वगैरे घ्यायचा होता, कारण दादाच गाडी चालवत होता. तर म्हटलं चला फ्रेश वाटेल थोडंसं, तर आम्ही क्रीम रोल आणि चहा घेतला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही प्रवासाला लागणार होतो. पण म्हटलं थोडंसं कसं गाडीत बसून बसून थोडा थकवा पण येतो, मग बसल्या बसल्या पण बोर होतं, मग त्यामुळे थोडंसं उतरून घेतलं खाली आम्ही आणि चहा वगैरे घेतला. त्यानंतर इकडे हा छोटासा बिझनेस त्यांनी थाटलेला होता. ज्यांचं हॉटेल होतं ना ते मिलिटरीत होते. मला त्या ठिकाणी फोटो दिसला, तुम्हाला पण दाखवते. तर म्हटलं जरा आपला थोडासा हातभार लागला आहे त्यांच्या बिझनेसला, आणि म्हणजे रिटायर झाल्यानंतर इकडे आल्यानंतर त्यांनी हा छोटंसं हॉटेल वगैरे असं थाटलेलं होतं या ठिकाणी, आणि मागच्या बाजूला त्यांचं घरही होतं. तर या ठिकाणी बघू शकता त्यांचं रिटायरमेंटचा वगैरे काहीतरी फोटो आहे वाटतं तो. आणि आम्ही त्यांना विचारलं देखील, त्या ठिकाणी त्यांची टोपी वगैरे कॅप वगैरे होती मिलिटरीची. म्हटलं तुम्ही मिलिटरीत आहेत का? ते म्हटले हो, मी आता रिटायर झालो आहे. तर छान वाटतं असं. आणि मग निघालो तिथनं आता गाडीत सगळेजण बसलो आणि लागलो प्रवासाला. तर मलाच नाशिकपर्यंत पोचायला 7 वाजले होते. त्यानंतर मग त्यांना म्हटलं मी थांबून घ्या, पण उद्या त्या म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांची शाळा असल्यामुळे शक्यच नव्हतं. तर इकडे आता मला सोडलं त्यांनी आणि नंतर दीदी माझी वरनं बघत होती, तर ते वरती काही यायला नाही म्हणत होती की वेळ होईल म्हणून. तर मग तर दीदीच खाली आले की आंटीला भेटून वगैरे घेते, मावशीला तिच्या. आणि मग ती म्हटली की थांब, जाऊ नकोस. आली ती पण खाली आणि मावशीला भेटली तिच्या सगळ्यांना, आणि मग तेही निघाले. तर या ठिकाणी आता ते गेल्यानंतर म्हटलं चला आता काहीतरी स्वयंपाक करूया, आणि आता आपल्या सगळ्यांच्या आवडीची खिचडी पटकन टाकून दिली, कारण बराच वेळ झाला होता गप्पा वगैरे करत आणि ते करत आम्ही कपडे वगैरे चेंज केले मी, आणि त्यानंतर पटकन अशी खिचडी टाकून दिली इकडे. म्हणजे कसं असतं ना, आपण कुठूनही काही करून आलो किंवा काही थकवा असला तरी पण घरी आल्यानंतर घरचं जेवण आपल्याला चांगलंच वाटतं. तर म्हटलं जाऊ दे 2 दिवस आता ते बाहेरचं खाऊन आणि ते प्रवासात थकवामुळे म्हटलं आपण बाहेरून काही न मागवता आपण खिचडीच करूया पटकन, आणि आमच्याकडे सगळ्यांना आवडते खिचडी संध्याकाळची. तर त्यामुळे प्रश्नच नाही. तर मी पटकन मग फोडणी वगैरे दिली, कांदा टोमॅटो कट केला आणि पटकन फोडणीला टाकून दिले छोट्याच कुकरमध्ये. तर चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग इथे संपवते आता, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, आणि गोड गोड छोटीशी कमेंट्स टाकली तरी चालेल. आणि तुमच्या सपोर्टमुळे आपले व्हिडिओ खूप छान चालत आहे, तुम्हाला आवडत आहे माझे व्हिडिओ. तर असेच बघत राहत जा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.